त्या रूममधला मी दरवाजा लावून सरळ मी आत्महत्या करायला गेलो होतो. ओ. दरवाजा बंद केलेला, हं. ओढणी पंख्याला असं करून सगळं असं एवढं प्रेशर झालेलं माझ्या माइंडमध्ये. पण दरवाजातून बाहेरून माझ्या मुलीचा आवाज माझ्या कानावर पडला, "पप्पा हं. बाहेर ये." तर तुम्ही मोटिवेशन तर करताय सर्वांना. बरोबर. पण तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का, की एखादी वेळ आली आहे आणि फार कठीण होती आणि तुम्हाला मार्ग सापडत नाहीये. पण तुम्हीच बोलतो ना आपण एकटे पडतो किंवा एकटे राहतो, तेव्हा कळत नाही काय झालं आपल्यासोबत. त्यावेळेला तुम्ही काय केलंय? ॲक्चुअली ही गोष्ट खूप सेन्सिटिव्ह आहे. ओके. माझ्या मनाला बोलताना मी म्हणजे कशा पद्धतीने सांगेन मला माहीत नाही, पण हां. सेन्सिटिव्ह आहे. कारण ती गोष्ट आता मला सांगायचं आहे, कारण आपल्या व्ह्युअर्सला पण माहिती पडलं पाहिजे, की काय नक्की आयुष्यात घडतं आणि कसं त्याच्यातून आपण फेस केलं पाहिजे. बरोबर? ओके. 2020 तुम्हाला आठवतो कोविड आलेला. हं. मी अशा कंपनीत कामावर होतो, ती दुबई बेस्ड कंपनी होती. ओके. आमच्या कंपनीचा जो मेन बिझनेस आहे हा एअरपोर्टवरती आहे हं. तेव्हा. ओके. फ्लाइट्स आल्या तर आमचा बिझनेस होणार. हं. बरोबर? आता कोविडनंतर फ्लाइट्स बंद होत्या बरोबर. आणि त्याच्यानंतर मी 2020ला टुरिस्टची गाडी घ्यायची हां. बिझनेससाठी. हां. म्हणून मी जानेवारीला टोकन देऊन गाडी घेतली. 2020ला? 2020ला जानेवारीला मला गाडी हँडओव्हर झाली. पहिला हप्ता माझा मार्चमध्ये होता. हं. गाडी गाडी हँडओव्हर झाली. Hyundai एक्सेंट म्हणून मी घेतली. 8.5 लाखाची गाडी होती ती. हं. मी 1.5-2.5 लाख टोकन करून 5.5 लाखाचं लोन करून ती गाडी हातात घेतली आणि मला 80,000चा मंथली बिझनेस मिळणार होता. ओके. तेव्हा टुरिस्टचा बिझनेसच्या कंपनी तुम्हाला माहिती भरपूर भरपूर होत्या. होत्या. डाऊन पेमेंट भरा, गाडी चालवा, आम्ही सगळं करणार. तसं मी केलं होतं. हां. मला गाडी भेटली मार्च 20च्या आसपास म्हणजे गाडीचा नंबर झाला हां. आणि लॉकडाऊन आपला 23 मार्चपासून सुरू झाला. सुरू झालं. हो. 3 दिवस आधी गाडी हातात लावणार. तर मला लावायच्या आधी ते काय बोलले, "तुम्ही गावी जा. 8 दिवस फिरून या." कारण कुणालाही माहिती आहे लॉकडाऊन हा पहिला 7 दिवसाचा होता. हं. कुणालाही नाही माहिती तो की एक्सटेंड होत राहणार आहे. बरोबर. सगळ्यांना वाटलं 7 दिवसात परत रिटर्न सगळं नॉर्मल होऊन जाईल. म्हणून मी हो. काढून गावी गेला. गेलो. गावी गेलो. मी 7 दिवसासाठी गेलो. गाडी गाडी तर काही कंपनीला लागली नाही आणि लॉकडाऊन वाढला. बापरे! लॉकडाऊन वाढला 2रा-3रा महिन्यापर्यंत EMI मी भरले. माझ्या हां. सेव्हिंग्जमध्ये 17,000चा EMI होता. हं. भरले. त्याच्यानंतर माझा जॉब गेला. ओह! कारण फ्लाइट्स कमी. त्याच्यात वडिलांना कोविड झाला. तिथे सगळी सेव्हिंग गेली. हं. 3-4 महिने फॅमिली मुंबईतलं घर सोडून गावच्या घरात म्हणजे माझी मुलगी, माझा मुलगा आम्ही सगळे तिकडे. भाडं देऊ शकलो नाही. बापरे! 6 महिने भाडं दिलं नव्हतं. हां. ओनरने खूप फोन केले, खूप त्रास दिला. मला जमलं नाही. म्हटलं, "काय करायचं तुम्ही ते करा." कारण माझी कंडिशन आता सर्व्हायव्हल मोडमध्ये आहे. हं. कारण माझं पहिल्यापासून काय होतं, की म्हणजे पप्पा मला सांगायचे, "सर सलामत तो पगडी पगडी पचास." 50. म्हणून बरोबर. पहिला फोकस होता आपण सर्व्हाइव्ह राहणं गरजेचं आहे. खूप प्रेशर झालं. रूमचं जेवढं माझा संसार होता तो सगळा जप्त झाला. बापरे! खूप टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन 2 BHKचं सामान होतं माझं. सगळं गेलं. त्याच्यानंतर मी सर्व्हायव्हलसाठी मुलगी माझी जवळ-जवळ 1 वर्ष 2 वर्ष शाळेत नव्हती. कोविड हो. नंतरही. हां. एक असा काळ आला, की मी काही मोबाईल लोनवर लोन केलेलं. हां. 5,000चं लोन त्यावेळेला. इमर्जन्सी फंडसाठी लागतो. तर त्याच्यानंतर ते मला भरता नाही आलं. हं. खूप फोन केला त्यांनी. मला खूप शिव्या घातल्या फोनवर. खूप नको ते बोलले. आई-वडिलांबरोबर बोलले. एवढं वाईट वाटलं त्यावेळेला, की म्हणजे परिस्थिती खूप खूप खालच्या थराला गेलेली. हं. कारण आधी आपण एसीमध्ये काम करतो. आपला तो माहोल डोक्यात असतो. लाईफ सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि 6 महिने आपण एकदम ग्राउंड लेव्हलला जेव्हा जातो, त्यात मुलं-बाळंत असतात. तर अक्षरशः मी छोटी रूम घेतलेली तेव्हा भाड्याने एक साईडला. हं. तर त्या रूममधला मी दरवाजा लावून सरळ मी आत्महत्या करायला गेलो होतो. ओह! दरवाजा बंद केलेला. हं. ओढणी पंख्याला असं करून सगळं असं एवढं प्रेशर झालेलं माझ्या माइंडमध्ये. पण दरवाजातून बाहेरून माझ्या मुलीचा आवाज माझ्या कानावर पडला, "पप्पा हं. बाहेर ये." ते जसं मी ऐकलं तर मी परत थोडं आवरलं. आवरलं. मग मला कळलं, की जरी स्वतःला किती त्रास झाला, तरी जगण्याचं कारण शोधा. बरोबर. माझ्यासाठी कारण माझी मुलगी होती. अगदी बरोबर. तिचे शब्द कानावर पडले. मी विषय मागे हटला. दरवाजा उघडला. बाहेर पडलो. सगळ्यांनी मिठी मारली. रडलो खूप. चुकी झाली म्हटलं. परत असं करणार नाही. पप्पा मुलांकडे बघितलं. हं. तर त्यावेळेतून मी एवढं शिकलो, की परिस्थिती खूप कठीण येते. हं. तुमचं माइंड खूप डिस्टर्ब होतं. त्यावेळेला आपल्याला खूप वेळा निगेटिव्हकडे गोष्ट खूप जाते. मार्ग आपण एकच दिसतो, की सगळं एकदा त्रास संपवावा. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जगण्याचं जर कारण भेटलं, मग ते कोणी असो. हं. आई, वडील, मुलगा, प्रेयसी, बायको कोणी नात्यातला असो किंवा तुमच्या जवळ एक कारण शोधा.
जगण्याचं. बस माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना, एक कारण शोधा आणि हे डोक्यातून काढून टाका. त्यांच्यासाठी प्रयत्न करा. ओके. असा हा माझा तो मी विसरलो नाही. त्याच्यानंतर मग हा आत्तापर्यंत स्वामींच्या कृपेने मी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासमोर मी हे सांगतोय. खूप खूप म्हणजे एक हृदयाला स्पर्श करणारी घटना होती. कारण का आपल्याला माहिती आहे कोविडने किती नुकसान केलं सर्वांचं. सगळेच हुरपळले सगळे त्याच्यामध्ये. होरपळले त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता तिची झळ आता पण 5-6 वर्ष जास्त होऊन गेलेत तरी त्या एकदम त्या म्हणजे म्हणतो ना आतून त्यांचं किती येतंय भरून येतं ते आम्हाला दिसतंय कारण ते बोलताना मी लगेच त्या ओरामध्ये जातोय. जात आहे. माझ्या डोळ्यासमोर तो घर. फ्लॅशबॅक समोर हां. दिसतोय पूर्णपणे. हां, मग विचार करतो की त्यावेळेला जर मी जगण्याचं कारण शोधलं नसतं, मुलीचा विरोध झाला नसता, तर मी काय करून बसलो असतो. कारण एकदा तुम्ही निर्णय घेतल्यानंतर घेतला. सगळा डिसिजन जो असतो, तो तुमच्या पूर्ण ब्रह्मांडावरती असतो. तुम्ही रशी बांधली आणि खुर्ची सोडली, की तुमचं काहीच करू शकत नाही तुम्ही. त्या मोमेंट्स असतात सेकंदाच्या. आपण किती नुकसान करू शकतो किती नुकसान एखाद्याचं. करू शकतात. तर ते टाळलं पाहिजे. जगण्याचं कारण शोधा, मरणाची कारणं हजार आहेत. हजार आहेत. मी एवढं सांगू अगदी शकतो. बरोबर. मरणाची कारणं भरपूर आहेत. त्याने त्रास दिला, त्याने ब्रेकअप केला, तो असं बोलला, तो तसं बोलला, मला हे कर झाले. पण कोणाकडे जगण्याचं कारण आहे का? ते कारण शोधा, सगळी कारणं निघून जातील. खूप चांगली गोष्ट सांगितलीत, की आपण दरवेळेला लाईफला कोसत असतो, की यार माझ्यासोबतच का होतंय? That's it. मीच का? किंवा का हे माझ्यासोबत आहे? मला सक्सेस भेटत नाही, हे नाही, ते नाही. बरोबर. पण आता आपण ज्या व्यक्तीला स्टार्टिंगला भेटलो, असं बघून वाटलं पण नसेल, की ह्या फेजमधून ते गेले असतील. भरपूर. आपण फक्त एक व्हिज्युअलाइज करू शकतो, की ते काय बोलले आणि कसं केलं. जसा सरांनी आपला अनुभव सांगितला त्यांचा, तुमचा पण काही असा अनुभव असेल, जो सरांसाठी किंवा सरांनी जो सांगितला त्याच्यावर मॅच होत असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचा पण अनुभव जगासमोर आला पाहिजे, तो नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्समध्ये गेल्यावरती कसं कमेंट्समध्ये रीड होतात, तेव्हा तुमचे पण अनुभव बघितले जातील. लोकांना अजून थोडंसं मोटिवेशन भेटेल. तुमचे पण काही अनुभव असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगत जावा. म्हणूनच तुम्ही ते मोटिवेशन काका हे सुरुवात केली. मी 2 वर्ष जॉबलेस होतो. 2 वर्ष माझी धावपळ चालू होती. मी काही फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवू शकतो, आहेत माझ्याकडे. मी गोडाऊनमध्ये काम केलंय. मी भाजी विकायला थांबलेलो गावी. तर मी मेडिकलमध्ये काम केलंय. मेडिकलमध्ये 8-8 तास मी उभं राहिलो. मला बसायला जागा नव्हती, वरती पंखा नव्हता. ओके. फक्त एवढंच की माझ्या घरी माझ्या मुलाबाने 5-10 हजार मिळाले. आपलं स्किल आहे ना मुंबईत चालतं. बरोबर. गावी तुमचं स्किल काम नाही करत. तुमची मेहनत म्हणजे तुम्ही उभं राहता किती वेळ दुकानात, तुम्ही वजन किती उचलताय, तिकडे आपल्याला किंमत नाही. बरोबर. आणि त्यावेळेला तर नव्हती. मुंबईतले जे लोक आले तिकडचे गावचे लोक, काय नोकरी केली, काय मिळवलं, एक कोविड आला, सगळे इथे येऊन पडले. ती किंमत कमी झालेली होती. बरोबर. आणि त्यावेळेला सर्वायवलसाठी लोकांकडे म्हणजे मुलाबाळांसाठी काय घरात बसलं की खाली दिमाग शैतान का घर. बरोबर.